नमस्कार मित्रांनो, आपला विदर्भ लाईव्ह मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मध्यंतरी शिवसेना फुटी झाली, शिवसेना धरला सोडं, मग परत शिंदेगड झाला, महायुती स्थानिक गट गेले, मग एकनाथ शिंदे साहेबांबरोबर नेते गेले असताना उद्धव ठाकरेंबरोबर काही नेते राहिले, मग परत त्याच्यात निष्ठ अनिष्ठचा प्रश्न आला. त्याच्यानंतर मग परत इथं जे मेकरचं वातावरण होतं, समीकरण होतं, ते फार फार म्हणजे फार चेंज झालं. त्याच्यानंतर इथं मशाल पेटवायची कशी, मग वाद द्यायची कशी, तर 5 पांडव म्हणता येतील ना, तसे 5 पांडवांनी परत एका ताकदीने एकजुटीने उभा राहिले, परत लढले. तेच आपल्या बरोबर तालुका प्रमुख आता जे निंबाजी त्यांचं मनपूर्वक आपला लाईव्ह विदर्भामध्ये सहर्ष स्वागत करतोय आणि विचारूया नेमका हा संघर्ष कसा होता, वाटत होतं का मशालला आमदारकीला यश मिळेल, पेटेल, आणि आता स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकाचं ज्या चालू आहे त्याच्यात काय मत आहे काय नाही बघूया. सर, आपलं प्रथमतः मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. बरं, काय रणधुमाळी चालू आहे, काय आघाडी मारताय? आघाडी एकदम चांगली आहे, मशाल पेटलेली आहे, सर्वसामान्यांच्या मनात परिवर्तनाची लाट निर्माण झालेली आहे. आणि युवा उद्योजक आमचे किशोरभाऊ गारवळे युवकांना एकदम म्हणजे प्रेरणादायी आहेत. ते सुखदुःखात सर्वांसाठी धावून जाणारे, त्याच्यामुळे सर्वच म्हणजे मंडळी अतिशय जोमानं कामाला लागले. कुठल्या कुठल्या भागात गेला तुम्ही? मी जवळपास सर्व भागात फिरलोय. काय जनता काय बोलतेय? जनता म्हणजे सर्व मशालीची हवा आहे. मशालीची हवा आहे. काय विकासाबद्दल काय बोलते? विकासाविषयी विकास झालेलाच नाही. नाल्याचे आहे म्हणजे बरेचसे नाल्याचे प्रॉब्लेम येतात, पाण्याचे तर आहे, असे बरेचसे प्रॉब्लेम येतात. बरं, आता तुमचे जे विरोधक पार्टी ते म्हणजे आम्ही इतक्या कोटीचा निधी आणला, तितक्या कोटीचा निधी आणला, मग खरंच वाटतं का निधी आलाय मतदारसंघात? एवढा निधी आणला असत, एवढं केलं असत, मग एवढी ओरड म्हणजे एवढं कसा कशाला कोर्टा पडावला, एवढे ओरडले नसेल मग. पण एकंदरीत बघितलं का, राजकारण म्हणलं तर विकासाच्या मुद्द्यावर लढत जाते, पण इथं कुठेतरी मी कुठे राहायचं, तू कुठे राहायचं, यामुळे विकासाचे मुद्दे कुठेतरी डायवर्ट होत आहेत का? डायवर्ट झालेले. बरं, काय वाटतंय? बरं, आता तुम्ही जाताय, लेडीज काय म्हणतायत, पुरुष काय म्हणतायत? विधानसभेपासून सिद्धार्थ साहेब जेव्हापासून आमदार झाले तेव्हापासून मेहकर मतदारसंघाची हवाच बदलली. शेतकऱ्यासाठी धावून जाणारे, युवकासाठी रोजगार मिळवण्यासाठी धडपड करणारे आणि शेतकऱ्याच्या बांधावर जाणारे असे एकमेव आमदार महाराष्ट्रात सिद्धार्थ भाऊ खरा. त्यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर भाऊ नगराध्यक्ष पदात लढत आहे. बरं, शेवटचा एक प्रश्न विचारतो. आता बघा, आपल्याकडे अशी पद्धत आहे की हा झाला की याच्याच घरात पंच पाहिजे, म्हणजे नेत्याच्या मुलाकडे सगळं. बरं, बाहेरच्या देशात कसं एकदा निवडणूक झाली, विषय संपला. मग आताचे काँग्रेसचे होते कोणी असतील तुम्हाला विरोधक आहेत, बरोबर का, त्यांनी 2 टर्म काँग्रेसकडून सत्ता भोगलेली, म्हणजे 10 वर्ष आता परत भोगलेली. मग परत वाटतंय का नवीन चेहऱ्याला संधी न देता हेच घेताय संधी वारंवार घ्यास लागले ना. पण जनता आज सोबत नाही ना. जनतानं सर्व मनोमनी ध्येय केलं की मशाल पेटवायची, परिवर्तनाची लाट निर्माण झालेली आहे. आणि अगोदर काँग्रेस सेना आमदार सेनेचा असायचा तर नगराध्यक्ष काँग्रेस असायचा, त्याच्यामुळे याची ताळमेळ कधीच झाली नाही. आणि आज रोजी कसं आहे, आमदार साहेब काँग्रेस बी त्यांच्याच पक्षात घेतलं, महायुतीत बी त्यांच्या, म्हणजे सगळी त्यांच्याकडे घेतलं. आणि आज कंडिशन काय झाली, स्थानिकचे आमदार सिद्धार्थ भाऊ खरात येतं आणि त्याच पक्षाचे आपले किशोरभाऊ गारवे निवडणूक लढवत आहेत नगराध्यक्ष. म्हणजे उद्या काम करायले, निधी आणायले नगराध्यक्ष सर्व म्हणजे एका दांडावर पाणी येईल. एका दंडावर पाणी येईल. बरोबर आहे. शेतीला टर्न लय महत्वाचा असतो, राजकारणात नीती लय महत्वाचा. मग हे 2 टर्म झाल्यामुळं नक्की तुम्हाला वाटतंय का किशोर भाऊंना संधी भेटेल? किशोर भाऊला 100% नाही 200% संधी मिळणार आहे. आणि आमचे आमदार सिद्धार्थ भाऊ खराटे हे बोलले होते की महाराष्ट्रात 1 नंबरची सीट राहणार लीडनं, आणि त्याचे शब्द खरे ठरणार आहेत. क्या बात आहे. नक्कीच किशोर भाऊंना या निवडणुकीत लीड मिळेल का नाही हे आपल्याला पाहायला मिळेल आपल्या विदर्भ लाईव्ह मध्ये. आणि तालुका प्रमुख सरांचं मनपूर्वक आभार. त्यांच्यासोबत सर्व म्हणजे नगरसेवकाची कंडिशन बी एवढी चांगली आहे की कोण म्हणजे हलके असं हेच म्हणायचं काम नाही. प्रत्येक असं नगरसेवक असं
ताकदीने येणार ताकदीने येणार नगरसेवक बरोबर. म्हणजे तुमचा आता पॅनलच येणार नाही पूर्ण पॅनलच्या पॅनल येणार आहे टुक्कर बिलकुल क्या बात आहे पॅनल सुद्धा घेणारे सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. कारण वेळ राहिलाय कमी आणि निवडणूक आली पार तोंडावरती. आता दिवस राहिले 4-5. त्यामुळे तालुका प्रमुखांच्या सुद्धा शुभेच्छा घेतल्यात. पात्र आपला विदर्भ लाईव्ह.